तुम्ही म्हणाला तर ही काय करते, तर सांगते तुम्हाला. पुढच्या महिन्यामध्ये आमच्या इकडची म्हणजेच मायाक्का देवीची चिंचणीची यात्रा असते. जे लोक पंढरपूर, महूद, कटफळ, आटपाडी इकडे राहत असतील, म्हसवड वगैरे, त्या लोकांना माहिती असेल, कारण त्या भागातील लोक ह्या जत्रेसाठी यात्रेसाठी जातातच. तर काय होतं, पुढच्या महिन्यामध्ये यात्रा असल्यामुळे आता अमावस्या काल झाली 29-28 तारखेला, तर त्यानंतर आमच्या गावाकडे एकदम कडक पाळतात सर्व. असं धुणं पाणी भांडी कुंडी सगळं करतात. एक ना एक कपडा धुवून काढतात. असं म्हणतात एकही कपडा भिंत ठेवायची नाही, सगळं म्हणजे धुवून पुसून लुसून काढतात. पण पुण्या मुंबई साईडला एवढं कोण पाळतं का, तर पाळतच नाहीत. पण थोडं का होईना असं करायला पाहिजे म्हणून म्हटलं. मग मी तर माझी सगळं काही साफ वगैरे करते, धुणं पाणी. पण मी म्हटलं मी पण करावं, म्हणजे एक एक गोधडी करून ब्लँकेट करून धुवून काढूया. अशा पण मळल्यात तशा पण मळल्यात. तर आज मग सकाळीच मी मशीन भरून घेतली. एवढा जड त्या ब्लँकेट असतात, मऊ ब्लँकेट, पाण्यात पडले की ते उचलतच नाही. एका माणसाला 2 माणसं लागतात पिळण्यासाठी, त्यांना पण उचलत नाही. तर मशीन असण्याचा फायदा म्हणून मी मशीनला गोधड्या धुवून काढते मस्त. दुपारच्या वेळेस 1-2च्या वेळेस धुवायच्या, लगेच वाळतात, पिळून वगैरे छान स्वच्छ निघतात. मग म्हटलं आज सुट्टी पण आहे, शिलाई मशीन पण माझी घरात असल्यामुळे मी कामाला तर जाते, पण त्यामुळे काय होतं हिला बघणं होत नाही. एका वेळेस एक माणूस 2-2 कामं नाही करू शकत. कधी काय फाटलं तुटलं तर मी शिवते थोडंसं, एवढं जास्त पण नाही. मग म्हटलं आज हिला ऑइलिंग करूया, कारण मशीन ऑइल केल्याशिवाय चांगली राहत नाही. आजच्या दिवसापुरतं एवढंच. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.